9 ऑगस्ट 2026 आपण या ठिकाणी आदिवासी दिन साजरा करणार आहोत। आदिवासी दिन साजरा करताना आदिवासी दिनाचे जे काही महत्त्व असतं हे सर्वांना ठाऊक आहे, परंतु त्या संदर्भात काही गोष्टी सांगणं खूप गरजेचं आहे। उद्याचा हा आदिवासी दिन आपण घरगाव स्टँडच्या पेट्रोल पंपापासून सुरू करणार आहोत। या ठिकाणी सुरुवात झाल्यानंतर सर्वात प्रथम जे काही आद्य क्रांतिकारक आहेत त्यामध्ये बिरसा मुंडा असतील, राघोजी भांगरे असतील, राया ठाकरे असतील, या सर्वांच्या प्रतिमांचं पूजन होऊन त्यानंतर आपली ही रॅली सुरू होईल। रॅली सुरू झाल्यानंतर जे काही विविध वाद्य आहेत त्या वाद्यांच्या गजरामध्ये सर्व उपस्थित मान्यवर असतील किंवा जे काही कार्यकर्ते असतील हे सर्व रॅली घेऊन घरगावच्या दिशेने जातील आणि या रॅलीचं ठिकाण जे आहे भारत हायस्कूल घरगाव हे ठिकाण त्या ठिकाणी आपलं ठरलेलं आहे। त्या ठिकाणी गेल्यानंतर सुद्धा आपली पारंपरिक जी काही नृत्यशैली असेल किंवा वाद्यशैली असेल, या सर्वांचं चित्रशैली असेल, या सर्वांचं एक प्रदर्शन त्या ठिकाणी लावलं जाणार आहे। त्यामध्ये आपण जर पाहिलं तर जे काही मान्यवर येणार आहेत त्यांच्या हस्ते आपण सर्व मान्यवर जे आपले क्रांतिकारक आहेत त्यांच्या प्रतिमेचं पूजन करणार आहोत। प्रतिमेचं पूजन झाल्यानंतर आपण त्या ठिकाणी उपस्थित मान्यवर जे आहेत त्यांचा सत्कार असेल। त्यामध्ये आपण विविध उपक्रम राबवलेले आहेत। त्यामध्ये मग आमचे जे काही 80 विद्यार्थी जे स्कॉलरशिप मध्ये पात्र झालेले आहेत त्या सर्व 80 विद्यार्थ्यांचा आम्ही सत्कार त्या ठिकाणी ठेवलेला आहे। त्यासोबत जे काही मान्यवर येणार आहेत, जे एमपीएससी असेल, यूपीएससी असेल किंवा स्पर्धा परीक्षेमधून जे पात्र विद्यार्थी असतील त्यांचा देखील आम्ही आदिवासी समाजाच्या वतीने, बांधवांच्या वतीने त्यांचा सत्कार ठेवलेला आहे। त्यासोबत जे मान्यवर या त्या ठिकाणी उपस्थित होणार आहे त्या मान्यवरांचा सत्कार सुद्धा करणं आमचं आद्य कर्तव्य आहे। आणि म्हणून आम्ही काय करणार आहोत की त्या मान्यवरांना एक कथा असेल, कादंबरी असेल किंवा विविध पुस्तकं जे आहेत ती भेट देऊन आम्ही कार्यक्रमाची शोभा वाढवणार आहोत। आणि या कार्यक्रमामध्ये विविध विद्यार्थी जे येणार आहेत, साकूर असेल, घरगाव असेल, बोटा असेल किंवा सरळी पठार असेल, या संपूर्ण पठार भागातून जे काही विद्यार्थी येणार आहेत त्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे नृत्य असेल, लेझिम असेल, भाषण असेल, या विविध कार्यक्रमांचं आपण या ठिकाणी आयोजन केलं आहे। त्यासोबत विविध मान्यवर जे आहे आपण व्याख्याती म्हणून बोलले आहेत, या व्याख्यात्यांचं व्याख्यान खऱ्या अर्थानं ऐकण्यासारखं आहे। त्यातून आमच्या आदिवासी समाजाला म्हणजे सर्व आदिवासी समाजाला काहीतरी मिळण्यायोग्य आहे। आणि म्हणून सर्व आदिवासी समाजानं आपली एकता दाखवण्याचा जो दिवस आहे तो म्हणजे 9 ऑगस्ट आहे। आपण सर्वांनी 9 ऑगस्टला हजर राहावं आणि आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी। त्यासोबत कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यामध्ये जे आमचे सर्व पाहुणे येणार आहेत आम्ही त्यांच्यासाठी एक मिष्टान्न भोजन याचंही आम्ही आयोजन केलेलं आहे। त्याचाही सर्वांनी लाभ घ्यावा आणि कुठल्याही प्रकारे या ठिकाणी या कार्यक्रमाला टाळू नये। आपण सर्वांनी कार्यक्रमाला आयोजन उपस्थित राहावे। आणि यामध्ये अजून एक विशिष्ट कार्यक्रम आम्ही आयोजित केला आहे तो म्हणजे रानभाजी प्रदर्शन। रानामध्ये सापडणाऱ्या ज्या काही भाज्या आहेत त्यांचं आयुर्वेदिक वैशिष्ट्य काय आहे, त्याचा आपल्या सर्व परिणाम काय होतो, त्या कोणत्या सीझन मध्ये उपलब्ध होतात, ही सर्व माहिती, सखोल माहिती आपण या ठिकाणी एक सांगण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत। त्या रानभाज्यांची ओळख करण्यासाठी त्या भाज्या समोर ठेवून त्याचं प्रत्यक्षात त्याची माहिती जी आहे ही माहिती पाठीमागं कागदावर लिहून किंवा प्रिंट काढून त्या ठिकाणी लावली जाणार आहे। आणि त्यासोबत आपण त्याची माहिती देण्यासाठी सागर भाऊ डोके यांना आपण खास आमंत्रित केलेलं आहे। ते आमंत्रित केल्यानंतर ते इथं आल्यानंतर संपूर्ण त्या भाजीचे नाव, त्याचा जीवनक्रम कसा असतो, छोटी असताना कशी असते, मोठी झाल्यानंतर काय होते, ती कोणत्या वर्गामध्ये येते किंवा त्याचा आपल्या शारीरिक आरोग्यावर कोणता परिणाम होतो, ती शुगरवर आहे किंवा ब्लड प्रेशरवर आहे, या सर्व सविस्तर माहिती जी आहे सागर भाऊ डोके आपल्याला सांगणार आहेत। आणि त्यासोबत आमचे जे सर्व जे काही सहकारी आहेत, मेंगाळ सर असतील, तळपे सर असतील, मध्ये सर असतील, घोडे सर असतील, सर्वांचा नामोल्लेख करणं शक्य नाही। सर्व मेंगाळ वगैरे जे आपले सर्व जे आहेत, मेंगाळ असतील, कडाळे असतील, सर्व आमच्या आदिवासी बांधव जे आहेत हे सर्व उपस्थित राहणार आहेत। आणि त्यांच्यासोबत आपणही उपस्थित राहावं, सहपरिवारासोबत उपस्थित राहावं ही आपणास कळकळीची विनंती।